नमस्कार. सर्व भक्तांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस आपण श्री दत्त जयंती म्हणून मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने प्रत्येक घरोघरी साजरी करतो. या दिवशी प्रत्येक भाविक आपल्या मनोभावाने श्री दत्ताची पूजा करतात व श्री दत्तांना अत्यंत प्रिय असणारा सुंठवड्याचा प्रसाद अर्पण करतात. आजच्या व्हिडिओत आपण दत्त जयंतीची माहिती व हा प्रसाद कसा करायचा ते पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. देवीचा खंडोबाचा नवरात्र बसवण्याचा कुळाचार किंवा कुळधर्म काही जणांकडे असतो, तसेच काही दत्तभक्तांकडे दत्त नवरात्र बसवण्याचाही कुळधर्म असतो. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजेच दत्त जन्माच्या सायंकाळपर्यंत हे नवरात्र त्यांच्या घरातील देवघरात बसवले जाते. योगीराज दत्त हे विरक्त रूप आहेत. दत्तगुरूंच्या अवतीभोवती असलेले 4 श्वान हे 4 वेदांचे प्रतीक आहेत. पाठीशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचे प्रतीक आहे. स्वतः दत्तगुरू जटाजूट शिरी पायी खडागा घालून काशाय वस्त्रधारी अर्थात भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता आहे. शांत माया मूर्ती पहाटेसारखी. कधीही पाहिले तरी तेच भाव. नुसत्या दर्शनाने मन शांत होते. अशी मूर्ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रैलोक्याचा राणा आहे. त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश एकवटले आहेत. त्यांचे ध्यान करताना योगीजनांची समाधिस्थ अवस्था होते आणि आरती ओवाळिता हरली भवचिंता अशी प्रचिती येते. दत्तात्रयांच्या मूर्तीचा रोज अभिषेक करून दत्त संप्रदायाप्रमाणे 9 दिवस किमान 9 घरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दत्तात्रयांना समर्पित करण्यात येतो. शिवाय 9 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्यात येते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळेस उपवास केला जातो. दत्त जन्माचे कीर्तन ऐकले जाते. दत्तभजन केले जाते. सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. गुरुचरित्राचे पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना पेढ्यांचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. दत्तबावनी किंवा दत्तकृपेचा झरा म्हटला जातो. उत्साहात दत्ताचे भजन पूजन नामस्मरण केले जाते. दत्त जन्माच्या वेळेस दत्ताचा पाळणा म्हटला जातो. त्यानंतर दत्ताची आरती पुष्पांजली म्हटली जाते. दत्त जन्माच्या उत्साहाची सांगता करताना ज्येष्ठ माता भगिनी दत्तमूर्तीची दृष्ट काढतात आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतात. अशा पद्धतीने दत्त जयंती ही साजरी केली जाते. यानंतर आता दत्त जयंती विशेष सुंठवडा कसा करायचा ते आपण पाहूयात. त्यासाठी इथे मी पाववाटी धना पावडर घेतली आहे, पाववाटी दळलेली साखर घेतली आहे, पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे, पाववाटी हलव्याचे दाणे घेतले आहे. याऐवजी तुम्ही खडी साखर देखील वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा तुम्हाला सुंठ पावडर लागणार आहे व ड्रायफ्रुट्स. त्यानंतर 1 ते 2 चमचे साजूक तूप लागणार आहे. आता आपण हे पंजेरी किंवा सुंठवडा करताना वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. या ठिकाणी इथे मी 2 चमचे साजूक तूप पॅनवर गरम करून घेतले आहे. त्यावर आता आपल्याला घेतलेले ड्रायफ्रुट्स हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. छान क्रिस्पी होईपर्यंत ड्रायफ्रुट्स आपल्याला परतून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲड करू शकतात. मी यात फक्त काजू आणि बदाम ॲड केले आहेत. आता यात आपल्याला खोबरं घालून खोबरं देखील थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर धना पावडर घालायची आहे व खोबरं व धना पावडर चांगले असे तुपावर परतून घ्यायचे आहे. खूप जास्त वेळ न परतवता फक्त आपल्याला अर्धा मिनिट हे सर्व जिन्नस चांगले तुपावर परतून घ्यायचं आहे. त्यामुळे बनणारी सुंठवडा किंवा पंजेरी अतिशय छान बनते. आता परतवलेले मिश्रण आपल्याला थंड करून झाले की त्यावर दळलेली साखर घालायची आहे व इथे 1 चमचा आपल्याला सुंठ पावडर ॲड करायची आहे व हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. व शेवटी आपल्याला यात हलव्याचे दाणे किंवा खडी साखर घालायची आहे. तुमच्याकडे खडी साखर असेल तर तुम्ही दोन्ही देखील घालू शकतात. आता अशा प्रकारे आपला सुंठवडा तयार आहे. अशा पद्धतीने आज आपण दत्त जयंती कशी साजरी करायची, दत्त जयंतीचे महत्त्व व खास दत्त जयंतीनिमित्त केले जाणारा सुंठवडा कसा करायचा आज मी तुम्हाला करून दाखवला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.